हे बघा मंडळी, आपले किती छान झालेले आहेत, मस्त एकदम, आणि क्रिस्पी पण तसेच झालेले आहेत. आवाज तुम्ही ऐकूच शकता. हे बघा किती छान झालेले आहेत बघा. तर खूपच मस्त आणि टेस्टला पण खूप भारी झालेले आहेत. नमस्कार मंडळी, मी आज मैद्यापासून एक सुंदर पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला मी. तर त्याच्यासाठी मी हे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. थोडंसं कमी तर आणखीन टाकते मी. ही तिसरी वाटी आहे. 3 वाट्यांचा करणार आहे मी. तुम्ही अर्धा किलो मैदा पण घेऊ शकता, 1 किलो, जसं तुम्हाला पाहिजे, किती तुम्हाला पाहिजे तसं क्वांटिटी करू शकता तुम्ही. तर हे चाळून घेते मी जरा मैदा. तर 3 वाट्या घेतलेला आहे मी आणि खूप छान पदार्थ बनतो हा, एकदम मस्त. 2 महिने काय, तुम्ही 4 महिने पण तुम्ही खाऊ शकाल असा पदार्थ आहे तो. चहा बरोबर खाऊ शकता, स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही त्याला. तर चीज शंकरपाळ्या मी करून दाखवणार आहे. तर खूप सुंदर पदार्थ आहे, तर नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. तर आता हे 3 वाटे मैदा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. नमकीन असतो हा पदार्थ, त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्त. हे बघा, बटर पण घालणार आहे. तर बटरमध्ये पण मीठ असतं आणि बटर थंडच घालायचं आहे, गरम करून वगैरे घ्यायचं नाही बटर. तर मी 3 चमचे घालते बटर. हे बघा, 1 चमचा झाला हा. दुसरा चमचा, वितळवून घ्यायचं नाही बटर. आणि हा तिसरा चमचा. 3 चमचे घालते मी बटर. आणि याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. सोड्यामुळे खूप छान पदार्थ होतो. सोडा घालायचा आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त क्रिस्पी होतं. हे बघा, थोडंसंच घातलं आहे मी, जास्त नाही. आणि चीज टाकणार आहे मी. चीज क्यूब आहेत ह्या. नॉर्मल चीज नाही टाकायचं खिसलेलं वगैरे, हे अशाच टाकायच्या, म्हणजे खूप छान टेस्ट येते मस्त. तर मी सगळं आता काढून घेते हे चीजचं या पद्धतीने आणि खिसून घेते हे. तर मी 4 घेतलेले आहेत क्यूब. हे बघा, हे बघा मंडळी, मी सगळं चीज खिसून घेते मस्त. खूप छान होतं मस्त एकदम. आता हे मस्त खिसून झालेलं आहे, सगळं एकत्र लावून घ्यायचं सगळं. हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. कारण चीज पण घालणार आहे आणि बटर पण घातले ना, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा की आपण मीठ कशाप्रमाणे घालतोय ते. कारण तूप वगैरे घातलं तर मीठ जरा जास्त लागेल आणि बटर घातलं तर कमी लागेल. तर लहान मुलांना वगैरे खूप आवडते बघा हे. मोठे पण खाऊ शकतात, लहान पण खाऊ शकतात. आणि सगळं चोळून घ्यायचं आहे, मस्त पिठाला चोळून घ्यायचं आहे ते.
तुम्ही अर्ध गव्हाचा आणि अर्ध मैदा पण घालू शकता. आणि नुसत्या गव्हाचं केलं तर थोडंसं कडक होतात, हे तेवढं क्रिस्पी होत नाहीत. तर मी आता नुसतं मैद्याच्याच करते. हे बघा, एकदम छान मस्त चोळून घ्यायचं. इतका घमघमाट सुटलाय ना चीजचा घरामध्ये. हे बघा मंडळी, सगळं आता मिक्स करून झाले मस्त. तर आपण आता मळायला घेऊया. तर दुधामध्येच मळायचं हे पीठ. तर दूध थोडं थोडं घालून मी मळून घेते. गार घ्या, गरम घ्या, म्हणजे गरम नका घेऊ दूध, म्हणजे बाहेरचं आपलं रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे. फ्रीजमधलं गार चालेल, पण एकदम गरम नको आहे. आणि घट्ट एकदम गोळा मळून घ्यायचा आहे मस्त, पुरीला आपण मळतो ना त्याप्रमाणे. कारण हे गरम दुधामध्ये मळलं ना तर ते चीज वगैरे असं बाहेर येण्याची शक्यता असते, म्हणून थंडच घ्यायचे दूध. गरम करायचं आणि थंड करायचं, किंवा मग नुसती दुधाची पिशवी जरी टाकली ना तुम्ही ह्याच्यात अशी डायरेक्ट तरी चालेल. आता ही पूर्ण मळून घेते मी. हे बघा मंडळी, ह्या पद्धतीनेच मळायचं आहे, एवढं घट्ट. हाताला पण चिटकत नाहीये अजिबात. आणि पूर्ण दुधातच मळायचं, जसं लागेल तसं. जास्त लागलं नाही दूध. हे बघा किती शिल्लक राहिलेले. आता हे 10 मिनटं भिजू द्यायचं हे मस्त. आणि 10 मिनटांनी मी करायला घेणार आहे. मळून ना याच्यात डब्यात ठेवून देते 10-15 मिनटं, आणि मग तुम्हाला भेटते. आता झालेत 10-15 मिनटं, तर मी आता करायला घेते. पूर्ण लाटून घ्यायची पातळ मस्त. जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी लाटायची. मस्त पातळ लाटून घेतली मी आता. आता हे दोन्ही साईडचं मी काढून टाकणार आहे. पिझ्झा कटर आहे हे, किंवा चाकू पण घेऊ शकता तुम्ही. आणि हे असे स्क्वेअर करून घ्यायचे छोटे छोटे. हे मस्त स्क्वेअर करून घ्यायचे असे. आणि तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं, तेव्हाच हे टाकायचे. हे असं पटापट निघतं म्हणजे. आता आपण तेलामध्ये टाकायचं. हे बघा मंडळी, पटापट पटापट निघतात ते. असे काढून घ्यायचे. आणि जेवढं पातळ आहे ना, जेवढं शक्यतो पातळच लाटायचं, एकदम पातळ, जास्त जाड नाही करायच्या.
हे बघा मंडळी, असं घ्यायचं, याच्यावर झाऱ्यावर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि असं सारखं त्याला ढवळत राहायचं. मस्त एकदम फुलूनवर येतात बघा. गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा, नंतर थोडासा कमी करायचा. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं पण. खूप सुंदर होतात. आता आपण काढून घ्यायचे अशाच, जास्त लाल करायच्या नाही. हे बघा, आता आपल्याला काढून घ्यायचे अशा रंगावर, जास्त नाही होऊ द्यायचे. आणि आता हे आपल्याला चिटकलेले दिसत आहेत, पण ते तेलामध्ये गेले ना की आपोआप सुकतात ते मस्त. पूर्ण सुकतात व्यवस्थित. गॅस मोठा ठेवूनच आपल्याला टाकायच्यात आधी सुरुवातीला. आणि हे सगळे मी आधी करून घेतलेले आहेत बघा. आपण जर करत करत जर तळलं त्याला शंकरपाळ्यासारखं, तर ते एकटीला नाही शक्य होत, कारण लाल होतात पटकन. त्याच्यासाठी आधी हे सगळे करून घ्यायचे आपण आणि नंतर मग तळायला घ्यायचे. हे बघा मंडळी, आपले किती छान झालेले आहेत, मस्त एकदम. आणि क्रिस्पी पण तसेच झालेले आहेत. आवाज तुम्ही ऐकूच शकता. हे बघा किती छान झालेले आहेत बघा. तर खूपच मस्त आणि टेस्टला पण खूप भारी झालेले आहेत. तर आता मी भरून ठेवणार आहे. आणि तुम्हाला फ्लेवरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पुदिना वगैरे वरनं टाकू शकता. मस्त एकदम 3-4 महिने व्यवस्थित राहतात बघा. पण एवढ्या दिवस जातच नाही आहे, राहतच नाही. ते एवढे संपतात की म्हणजे अजिबात राहत नाही आहेत. एवढे टेस्टी झालेले असतात ते. खूप मस्त झालेले आहेत. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. हे बघा मंडळी, किती सुंदर झालेले आहेत आपले. आणि 2-3 महिने व्यवस्थित राहतात. आणि नक्की तुम्ही माझे हे रेसिपी ट्राय करा. आणि खूप झालेले आहेत भरपूर. 2-3 वाट्यामध्ये ना पीठ घेतलेलं मी, तर खूप झालेले आहेत. तर नक्की तुम्ही फॉलो करा. आणि कशी वाटली माझी रेसिपी, आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा मंडळी, किती भारी दिसते, एकदम सुंदर. आणि खायला तर खूपच भारी आहे, खूपच.